टाटा मोटर्सची उपकंपनी टाटा टेक्नॉलॉजीजचा IPO आजपासून म्हणजे 22 नोव्हेंबरपासून सबस्क्रिप्शनसाठी ओपन झालेला आहे, जो सकाळी 11:11:30 पर्यंत 1.94 टाइम्स सबस्क्राईब झालेला होता. दलाल स्ट्रीट आणि गेल्या काही वर्षापासून वाढलेला गुंतवणूकदार वर्ग हे सर्वजण या IPOची वाट पाहत होते, कारण की गेल्या 20 वर्षातील टाटा ग्रुपचा हा पहिलाच IPO आहे. याच्या अगोदर 2004 मध्ये TCSचा IPO आलेला होता आणि या IPOने त्याच्यासाठीचे जे गुंतवणूकदार होते या सर्वांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पैसा निर्माण केलेला आहे. गेल्या काही वर्षातील मार्केटमधील टाटा टेक्नॉलॉजीचा हा सगळ्यात महत्त्वाचा आणि आश्वासक असा IPO आहे, कारण की गेल्या 1-2 वर्षातील जर का आपण IPO संदर्भातलं चित्र बघितलं तर ते इतकं काही आश्वासक नाहीये आणि खूप सारे IPO फेल सुद्धा गेलेले आपल्याला दिसत आहेत. आता टाटा टेक्नॉलॉजीचा IPO आश्वासक असण्यामागचं कारण आहे त्याच्यासोबत जोडलं गेलेलं टाटा यांचं ब्रँड नेम. आज आपण माहिती घेणार आहोत टाटा टेक्नॉलॉजीबद्दल, यासोबतच या IPO बद्दलची सुद्धा माहिती घेऊयात आणि IPO म्हणजे काय हे सुद्धा जाणून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. टाटा मोटर्सची उपकंपनी असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीजचं मेन काम आहे इंजिनिअरिंग रिसर्च आणि डेव्हलपमेंट, ER&D असं ते म्हणतात, आणि यांचा प्रायमरी फोकस आहे तो म्हणजे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीवरती. टाटांचीच अजून एक कंपनी आहे टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन, यांचे या टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये 0.33% शेअर्स आहेत. आता हे IPO म्हणजे काय ते तुम्हाला सर्वप्रथम सांगतो. समजा एखाद्याला एक कंपनी सुरू करायची आहे, त्याने ती कंपनी सुरू केली, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्याने तिथे मेहनत घेतली आणि 2 कामगारांचे 4 कामगार झाले, 4चे 40 झाले, 100 झाले, 1000 झाले. आणि नंतर जर का त्या कंपनीच्या मालकाला वाटलं की आपल्याला सगळ्यात मोठी कंपनी बनायचं आहे, आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये ही कंपनी अजून सुरू करायची आहे, मग जर का त्याला असं करायचं असेल तर त्याच्यासाठी त्याला सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट लागेल ते म्हणजे भांडवल. मग भांडवल उभं करण्यासाठी त्या व्यक्तीसमोर पर्याय असणार आहे, ते म्हणजे बँकेकडून कर्ज मागायचं किंवा मित्रांकडून काही अमाऊंट घ्यायची, आणि तिसरा जो पर्याय असतो तो म्हणजे IPO संदर्भातला. आता जर का त्याने बँकेकडून कर्ज घेतलं किंवा मित्रांकडून जर का पैसे घेतले तर बँकेचं कर्ज हे कंपनीचा फायदा हो किंवा तोटा हो हे फेडावंच लागणार आहे. मित्रांचे पैसे सुद्धा व्याज जरी नाही म्हणलं तरी मुद्दल का होईना फेडावीच लागणार आहे. याच्यामुळं तिसरा पर्याय जो आहे IPOचा तो अधिक आकर्षक ठरतो. यावेळेस कंपनीचा मालक काय करतो, त्याची कंपनीमध्ये जी काही एकूण मालकी आहे, ती मालकी जी आहे त्या मालकीतलं काही पर्सेंटेज तो अगदी छोटे छोटे तुकडे करून विकतो किंवा पब्लिकसाठी ते ओपन करतो, आणि यालाच पब्लिक ऑफरिंग म्हणतात, इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणतात. याच्यामध्ये गुंतवणूकदार त्या कंपनीचे शेअर्स जे आहेत ते विकत घेतो आणि त्या कंपनीचा जो काही प्रॉफिट आहे, प्रॉफिट आणि कधी जर का तोटा झाला त्याच्यामध्ये त्याची भागीदारी होते, जेवढी रक्कम त्यांनी तिथे गुंतवलेली आहे त्याच्यासाठी. आता हे झालं IPO बद्दल. आता येऊया टाटा टेक्नॉलॉजीच्या IPO कडे. टाटा टेक्नॉलॉजीचा जो IPO आहे हा पूर्णपणे ऑफर फॉर सेल पद्धतीचा आहे, म्हणजे जे प्रमोटर्स आहेत त्यांचा कंपनीतील हिस्सा जो आहे ते ट्रान्सपरंटली अगदी कमी कमी करत जाणार थ्रू द बिडिंग प्लॅटफॉर्म. म्हणजे या ठिकाणी बिडिंग प्लॅटफॉर्म कोणता आहे, सेबीचा ते वापरणार आणि इथं ते ट्रान्सपरंटली त्यांचा हिस्सा कमी करत जाणार आहे. OFS म्हणजे जे म्हटलेलं आहे ऑफर फॉर सेल, हे मेकॅनिझम सेबीने 2012 मध्ये लागू केलं होतं टू मेक इट इझियर फॉर प्रमोटर्स ऑफ पब्लिकली ट्रेडेड कंपनी टू कट देअर होल्डिंग्स अँड कंप्लाय विथ द मिनिमम पब्लिक अपहोल्डिंग नॉर्म्स. याच्यामध्ये प्रमोटर्स आणि किंवा जे शेअर होल्डर्स आहेत ज्यांच्याकडे 10% अधिक शेअर कॅपिटल आहे, ते त्यांच्याजवळचं जे कॅपिटल आहे ते अशा इश्यूद्वारे ते पब्लिक ऑफरसाठी ओपन करून देतात. आता हे टाटा टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जर का बोलायचं म्हणलं तर टाटा मोटर्स लिमिटेड किंवा अल्फा TC होल्डिंग जे आहेत ते या ठिकाणी त्यांचे शेअर्स जे आहेत पब्लिक ऑफरमध्ये ओपन करणार आहेत. आता हे सेलिंग जे प्राईस असणार आहे याची 475 ते 500 रुपयाच्या दरम्यान, लॉट साईज जी आहे ती 30 असणार आहे आणि त्याच्या मल्टिपलमध्ये असणार आहे. 24 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही याच्यासाठीचं बिडिंग करू शकता, म्हणजे आज उद्या परवा असं 3 दिवस तुम्ही याच्यासाठीचं बिडिंग करू शकता. 1994ची टाटा टेक्नॉलॉजीज ही ग्लोबल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस कंपनी आहे जी प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि डिजिटल सोल्युशन्स ऑफर करते.
टाटा टेक्नॉलॉजीजने 20,28,342 शेअर्स हे त्यांच्या इलिजिबल कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवलेले आहेत, तर 10% शेअर्स जे आहेत ते टाटा मोटर्स शेअर होल्डरसाठी त्यांनी राखीव ठेवलेले आहेत. या IPOचा ऑब्जेक्टिव्ह जर का विचारलं तर ते असं सांगण्यात आलेलं आहे की एकतर लिस्टिंगद्वारे जे काही बेनिफिट्स मिळतात ते बेनिफिट्स मिळवायचे आहेत, यासोबतच जे सेलिंग शेअर होल्डर्स आहेत त्यांना पर्याय द्यायचा आहे पूर्णपणे किंवा पार्शियली कंपनीमधून एक्झिट होण्यासाठीचा. ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमधलं डोमेन एक्सपर्टीच्या जोरावर या कंपनीने एरोस्पेस, ट्रान्सपोर्टेशन, हेवी कन्स्ट्रक्टिव्ह मशिनरी याच्यामध्ये चांगला जम बसवलेला आहे आणि गेल्या काही वर्षातील जर का त्यांचं नेट प्रॉफिट बघितलं त्याच्यावरून अंदाज येतो की ही कंपनी उत्तमरित्या काम करते. टाटा टेकने या आर्थिक वर्षामध्ये पहिल्या 6 महिन्यांमध्ये 351 कोटी रुपयांचा प्रॉफिट कमावला आहे आणि त्यांचा टोटल रेव्हेन्यू हा 2,587 कोटी रुपयांच्या आसपास आहे. मागच्या आर्थिक वर्षामध्ये या कंपनीचा नेट प्रॉफिट 624 कोटी रुपये इतका होता. या कंपनीचा मेन बिझनेस म्हणजे जवळपास 34% बिझनेस हा टाटा मोटर्स आणि जॅग्वार लँड रोव्हरमधून येतो आणि हीच काही त्यातल्या त्यात काळजीची बाब आहे. हाच महत्त्वाचा इश्यू आहे, कारण की एखाद दुसऱ्या कंपनीवरती त्यातल्या त्यात ज्या आपल्या स्वतःच्याच कंपन्या आहेत या कंपन्यांवरती बिझनेससाठी जवळपास 34% अवलंबून असणं हीच महत्त्वाची इंडस्ट्रियल रिस्क या ठिकाणी दिसते असं या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आता जर का आपण व्हॅल्युएशनचा विचार केला तर IPOची अप्पर बँड प्राइस जर का आपण बघितली त्याच्यानुसार या कंपनीचं व्हॅल्युएशन 20,283 कोटी रुपये होतं. या कंपनीचं लिस्टिंग होणार आहे 5 डिसेंबर 2023 रोजी आणि जर का तुम्ही ऑफर डिटेल्स बघितले तर हे कंपनी जी आहे या IPOद्वारे 3,042.51 कोटी रुपये या IPOच्या माध्यमातून रेज करू इच्छिते. गेल्या काही वर्षातील IPOजवरती जर का आपण नजर टाकली तर आपल्याला हे लक्षात येईल की हे IPOज फेल गेलेले आहेत किंवा ज्या रकमेवरती ते लिस्ट झाले होते नंतरच्या काळामध्ये त्याच्याहून खाली ते घसरलेले आहेत, ज्याच्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. उदाहरणादाखल जर का बघायचं म्हटलं तर रिलायन्स पॉवर, पेटीएम, झोमॅटो यांचा या ठिकाणी आपण उदाहरण घेऊ शकतो. या कंपन्यांमध्ये किंवा या कंपन्यांच्या IPOमध्ये गुंतवणूकदारांना फार मोठा इंटरेस्ट होता. त्यांना या कंपन्यांकडून फार मोठ्या प्रमाणामध्ये आशा होती, पण त्यांच्या IPOचं काय झालं हे या कंपन्यांमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना अगदी चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आता टाटा टेक्नॉलॉजीजकडून गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा आहेत, कारण की मी मगाशी म्हटलं तसं टाटा हे ब्रँड नेम याच्यासोबत जोडलं गेलेलं आहे. आता तुम्हाला जर का या IPOमध्ये गुंतवणूक करायची आहे किंवा सबस्क्राईब जर का करायचं असेल तर तुम्ही तुमच्या एकूण आर्थिक क्षमतांचा अंदाज घेऊन आणि योग्य तो सल्ला घेऊन गुंतवणूक निश्चितपणे करू शकता. सध्या तरी टाटा टेकचा जो IPO आहे या क्षेत्रातील एक्सपर्ट्सनुसार प्रॉमिसिंग वाटतोय. उद्याचं आज तरी कुणी काही सांगत नाही आहे आणि उद्याचं कुणालाही सांगता येणार नाही. त्याच्यामुळं तुमचा एकूण आर्थिक क्षमतेचा अंदाज घ्या, योग्य तो सल्ला घ्या, नंतरच तुम्ही या ठिकाणी गुंतवणूक करू शकता. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.